हिरव्या सालाची मुंगाची डाळ घ्यायची, त्यात टाकायचं कळशी भरून पाणी। दुसऱ्या भगोन्यामध्ये मुठभर हरभऱ्याची डाळ, मुठभर मटकीची डाळ, ती पण ठेवा पाण्यामध्ये भिजत। कमीत कमी 4 घंटे तरी डाळ पाण्यात भिजत ठेवा लागन, तेव्हा डाळीचे साल्ट असे बाहेर येतील, मुंगाची डाळ स्वच्छ होईल। हरभऱ्याची डाळ, मटकीची डाळ मुंगाच्या डाळीमध्ये मिक्स करायची। लाल मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं, मीठ घ्या पाट्यावर दण दण वाटून। आता हा तिखटाचा गोळा एका प्लेट मध्ये काढा, त्याच पाट्यावर मुंगाची डाळ वाटून घ्या। डाळ जास्त बारीक वाटायची नाही, आबडधोबडच वाटायची। आता हिच्यामध्ये वाटलेले तिखट आणि कोथिंबीर टाकून सर्व मिक्स करा। सारण चांगलं आपटू आपटू घ्यायचं, म्हणजे मुंगड्या आतून खुसखुशीत होतील, भाजी करताना पटकन शिजतील। आता एका बाजावर वल्ला कपडा करून आथरायचा, नंतर त्या सारणाच्या बारीक बारीक मुंगड्या टाकायच्या, जशा व्हिडिओ मध्ये दिसतात तशा। मुंगड्या सावलीमध्ये टाकायच्या। मुंगड्या टाकणं झाल्या की बाज उन्हामध्ये ठेवायची। जेव्हा मुंगड्या वाळतील, वाळेल मुंगड्या अशा काढून घ्यायच्या, नाहीतर कपड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा शिपका मारायचा आणि मुंगड्या काढून घ्यायच्या। मुंगड्या वाळ्या की डब्यात भरून घ्यायच्या। जेव्हा भाजीला काही नसलं की मुंगड्याची भाजी करून खायची। चला आता ठोक एक लाईक।